वाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. अहो आपण कधी केलं होतो काय लग्नाचा वाढदिवस की दत्तान इतक्या वर्षांनी केल्या नव्हता. पण ह्या सगळा निलिमामुळे झाला. सगळा तेनाच केल्या. केक पण आणून सांगितल्या. खावा केक खावा तुम्ही. दत्ता सरिता अरे तुमका काय सांगितलंय मी. मागे कित्याक उभे रावलास. हाय येवा त्यांच्या पाया पडा आणि आशीर्वाद घ्या. आणि तुम्ही पण त्यांना आशीर्वाद देवा. सगळा बरा होऊन दे त्यांचा. दत्ता पाया पड. आई हे आई अगं ते पडतील पाया. तू चल बघू आत चल. आता आत काय हा. आत आत अगं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही का. तू त्यांच्या हातावर साखर देऊन त्यांना आशीर्वाद दे. हा अरे बा विसरलेस मी. मग हा देते ते साखर. माई विसरलो माझा भाऊ. माई पण विसरलो माझ्यासारखे. हो हो साहेबा तू ये. हा आता हा ये. जातय नाही लिहत ना. नाही लिहत इले नाही लिहत. मला वाटतं आपण आज जाऊया. दत्ता सरिता तुम्ही हात जा बघू. जा. आईकडनं खराच दिसत असतील तर. सरिता मी म्हटलं होतं ना तुला आजाराचं. अगं त्यामुळेच होतंय हे सगळं. हे बघ आईनी स्वतःच असं एक विश्व तयार केलंय. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की अण्णा इथेच आहेत. पण पांडू सुद्धा म्हणलो ना. त्या खुळ्यात काय करता. आई बोलत होती म्हणून तो बोललो. पण अण्णा इथेच आहेत. या वाड्यात. तुका दिसले काय रे. तोंड बंद कर. भाऊजी रागवू नका प्लीज. आज तरी वाद नको. गणेश जरा शांत राहा. हो मका भीती वाटता. भीतीचं काही कारण नाही. असले तर ते आपले अण्णाच आहेत ना. तू इतकी वर्ष त्यांची सेवा केलीस. आता जर ते आले असतील माधव अशी कशी येतील अण्णा. हो की नाही निलिमा. आपण नको तो विचार करून आपल्या आनंदावर का विरजण घालतो. बर चला लेट्स सेलिब्रेट. सगळे एकत्र उभे राहा. एक मस्त फोटो काढतो. हो 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 चला चला. गणेशा तू पण ये. ये 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 इथं. सरिता जरा हस ग. हा अरे अभिदा ये ना तू पण. ये ये
अगो सरिता खय ठेवलं होतं साखरेचं डबो किती शोधूक लागलो माका. अगं आई असू दे. हा दे त्यांच्या हातावर साखर दे. होय घे. हा थांब दे. हा. आजी स्माइल. काय अगं म्हणजे हस जरा असं म्हणतोय. अगं एक फोटो काढतोय. नाही माका नको तुमचं काय तर फोटो बिटो तुम्ही काढा फोटो काय नको माका. आई अगं आई अगं काही नाही होत एक फोटो कर. नको रे कसं तरीच वाटतं माका नको. मला बरं वाटतं ना. हा असू दे. हा चला चला स्माइल. असा काय गो रडूक काय झाला? सरिता काय झालंय? काय झालं? हं? काय झालं? शांत. अगदी माहेरून इथे येताना सुद्धा अशीच रडली होती. माधव हो 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 सॉरी. सरिता अगं काय झालं? भाऊजी खराच हो तुमचा. असाच रडलाय थैसून हई येताना. पण हसल्या माणसांनी आपला करून घेतल्यानी. असो केक आमच्यासाठी कोणी कापात असा वाटलाच नव्हता. सरिता अगं आपल्या माणसांसाठीच केलं ना हे सगळं. खरंच माधवा लय उपकार झाले. ह आई हे बघ ही उपकाराची भाषा चालली आहे. मी केकचे पैसे तुझ्याकडून घेईन ना. हा किती झाले? जगात एवढे पैसेच नाहीये. अरे बंधू प्रेम आहे ते. असं केक मध्ये विकत घेता नाही येणार. एवढं मोठं आहे ते. बघ हसताना किती छान दिसतेस. पण वहिनी एका गोष्टीसाठी मी आभार मानूकच होय. भाऊजी होय तर रोज माका रड होते. आज स्वतः रडला. तू काहीतरीच काय बोलतास? आहे होय पोरा आहोत. सगळ्यांना माहित हा. भाऊजी सरिता जा दोघ जण नानांच्या पाया पडून या. होय सरिता चल. काकी हा केक सुषमाला देऊन येऊ का? काही गरज नाही. त्यापेक्षा पांडूला दे आणखी नाव असला तर. नाना आज आमच्या लग्नाचा वाढदिवस हा. पाया पडताव. नाना आज ह्यो इतके वर्षांचा संसार झालो पण तुमचा तर बोलणं लक्षात आहे माझ्या. काय हो अगं तुका बघून इला तेव्हा नाना घरात पाऊल टाकल्या टाकल्या म्हणाले पोळ्यात साखर आणि मीठ बेताच झाला होता सगळा. म्हणजे हा चेडू घर बरोबर सांभाळता सगळा. नाना अजून तसाच लाजता होय ना? नाना आराम करा. आम्ही अण्णांच्या पाया पडून येतो. हो सरिता मी आहे ना. खूप मस्त फोटो आलेत. आर्चिस
प्लीज मला फॉरवर्ड कर ना. हा लगेच. खरंच आज किती छान वाटतंय ना. हो, असे आनंदाचे क्षण शोधले ना की आयुष्य किती सुंदर आहे ते लक्षात येतं. आणि म्हणून इतर कुठले विचार करायचेच नाही. आलं लक्षात आलं. हो. बरं अभिराम, दत्ता भाऊजी आणि सरिताच्या लग्नाचा वाढदिवस झाला, तुमचं काय? बघू. बघू. आज आई बाबा किती खुश होते ना. किती दिवसांनी असं बघितलंय मी त्यांना. पूर्वा, आज आम्ही इथे आहोत म्हणून, पण नंतर आम्ही मुंबईला जाऊ. पण तुम्ही मात्र असे छोटे छोटे क्षण सेलिब्रेट करायला पाहिजेत. हो काकी, मी ना कॉलेजमध्ये असताना करते का सेलिब्रेट, पण आता घरी काही असेल ना तर नक्की आई बाबांसोबत सेलिब्रेट करेन. ते दोघंही एरवी कामात असतात. बघितलंस ना, आज स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस पण विसरले होते. त्यांना सकाळी आठवलं असतं ना तर ते कुणालाच बोलले नसते. अगदी एकमेकांना दिवसभर काम करत बसले असते फक्त. म्हणून अभिरामा, घरातही तितकंच लक्ष ठेवायला हवं. हो दादा. असेच एकमेकांचा सांभाळून घेत राहा रे बाबांनो. आई, तू काळजी नको करू. हो ना दादा. हो ग, आम्ही आहोत ना. काय झाला सरिता? आत ये गो, पाया पडून घेऊया. सरिता. माझा ऍक्शन लवकर चला हैसून. काय झालं? मगाशी बाहेर बघितलास ना, तू झोपाळो. माका लय भीती वाटता. चला. सरिता, मी आहे ना. चला चला. छाया का नाही आली खाली? तिला बोलवलं असतं ना तरी ती आली नसती. अभिराम, सॉरी. पूर्वा, तुझा फोन चेक करून घे. पिक्चर्स पाठवले तुला. बघते. आलेत फोटो. यातला एक फोटो ना मी आई बाबांच्या खोलीत लावणार आहे, फ्रेम करून. हो हो, छान वाटेल. आणि तो एक सगळ्यांचा मिळून एक फोटो आहे बघ, तो आपण ह्या भिंतीवर लावू. कसा? नक्की. अरे पण दत्ता आणि सरिता काय होत? अजून कसे नाही इले? ही काय होयच. हा, इतका वेळ पाया पडू? हे बोलत होते ना नानांशी. काय रे, इतक्या वेळ नानांशी काय बोलत होतास? काय बोलणार? अरे अण्णांचा धाक होतो ना, तेव्हा नानांकडे जायचो मी. लग्नाक माहित आहे ना माझ्या, आजारी पडले तर येऊच हात धरल्याने. हो हो, आठवते. इतक्या वर्षांनी सगळं परत आठवायला लागलंय. काय सरिता, कसं वाटतंय? जाऊ बाई, इतकी वर्ष कशी गेली काय कळलाच नाही. या घरात इले तेव्हा लय घाबरले होते. कशी माणसं असतील, आपण त्यांच्यात मिसळू ना. पण सगळा व्यवस्थित झाला. घराक आपला करून घेतला ना की सगळा घर आपला होता. वा, प्रत्येक सुनेनी सासरी जाताना उंबरठ्यावर हाच विचार करायला हवा. तू थट्टा करतोयस का तिची? कौतुक करतोय.
तुमका काय झाला हसू? काय नाही, काय नाही काय काहीतरी असणार. रागवशील. बाबा सांगा ना. तुझ्या औषिक सांग, नाहीतर लाटणं घेऊन यायचं मागे. हो काहीतरीच काय बोलता. काय रे, काय दत्ता, सांग ना. काय नाही रे, या घरात तिला तेव्हा छायांदार अडवल्या आणि नाव घेऊ सांगितल्या. हा आठवलं माका. काय गाजी? काके केचार. नको आता तो विषय नको. मी सांगते काय तो उखाणो. नको म्हटलंय ना. आई प्लीज सांगू देत ना. आज सगळं माफ आहे. बाबा सांगा तुम्ही. हा काय तो भाजीत भाजी मेथीची असो काहीतरी उखाण होतो. ह्याका खैसली भाजी ताच आठवत नव्हता. बटाट्याची भाजी झाली, वालीची भाजी झाली, सगळे भाजी झाली. कोणीची ती करवली तिने कानात सांगितल्या मेथीची. परत तिने एवढ्या मोठ्यान सांगितल्या की ती करवलीच नाव घेते काय असं वाटत होता. माका आठवत होते तो काणू. घाबरले होते ना म्हणून कळत नव्हतं. आता ते कारणा. आता पण पाठ हा तो उखणू. काय सांगतेस, अजून पाठ आहे? हा आई म्हणून दाखव बघू बाबांना. आता कळू दे त्यांना पण. भाजीत भाजी मेथीची, मी दत्तारामरावांच्या प्रीतीची. काय जाऊ आहे, फसवलंच ना माका. पण काय म्हणा, आजही तेवढ्याच आनंदाने उखाणा घेतलास काय आई? होय. माका आठवतं ना, सगळे हसूक लागले तेव्हा अण्णांनी गप केल्याने. आता अण्णा असते तर खय गेले आहेत ते. हायच आहेत. अहो ऐकतास ना. आठवतंय ना तुमका. सरिता किती घाबरला होता आणि तुम्ही सगळ्यांका दम भरला होता. अगदी रडकुंडी केला होता सरिता. आठवतंय ना तुमका. काय गो, झोपायचं नाही काय? जाऊबाई एवढं पण वाईट नाही होत ना. म्हणजे 4 बुका शिकल्यो होत म्हणून सगळ्याक विरोध करत असतात एवढंच. पण मनान चांगले होत. आज केक आणल्यान म्हणून काय? तसा नाही हो. पण आपल्या माणसांका काय आवडता तर त्यांका बरोबर कळता. नाहीतर ह्याच्या आधी आपलो वाढदिवस कुणी केल्यान होतो. रात्री सगळी कामा झाल्यावर आठवायचो आज वाढदिवस होतो लग्नाचो. मग काहीतरी घेऊन येवा असं सांगितल्यावर गजरो घेऊन यायचा. कळला. काय? उद्या तुका गजरो आणू ना. काहीतरीच. मी काय मागितलंय आता. आणि झाला ता काय कमी झाला काय? काय म्हणत होती पोरा. काय ता सेली काय का झाला हसू? अगं सेलिब्रेशन म्हणतात त्या का. जरा चूक झाली तर दात काढूकच वेळ काय. पण खरंच आज अगदी लग्नाचा दिवस आठवतो. तुझं नाव घेणार, माझं ह्या घरात टाकलेला पहिला पाऊल, खेळा सुपारी मी शोधलो होतो. आणि हळूच त्या लाल पाण्यात माझ्याकडे सरकवला. आज अण्णा असते त्यांना खूप आनंद झालो. नाव नको काढू. का लय भीती वाटता. सरिता काय होणार नाही गो.
मी आहे ना. बरा झाला तुम्ही इलास, मका आधार झालो. पोरं होत हो, पण त्यांचं संसार हा तो पण बघू होय ना त्यांका. आता तुम्ही इलास ना, माका कसलीच काळजी नाही. काय होता ना तर तुम्हीच बघून घेवा. ती बया हा येऊ बघता हा, पण मी तिका आत येऊ देऊचंय नाही. आणि तुमका पण सांगते, ती माका या घरात नको. आधीच तिची लेक हे घरात येऊन बसलेली हा. त्या सुशल्या आता तुम्हीच बघा काय काय करता. आता आपल्या अभिरामाच्या पण लग्नाचा काहीतरी बघू खोया. असा किती दिवस ढकलत राहायचा. तुम्हीच सोयरीक जुळवलेली, आता तुम्हीच बघा काय. हा पण काय तर लवकर बघा. हा माका माहित आहे हो, मी तुमका सगळा सांगतोय, पण पोरांचा विश्वास बसणार नाही. तुम्ही हय असात त्याच्यावर. कुणाचो विश्वास बसो ना बसो, मी असं यावर तुझो विश्वास असा ना झाला तर मग मी हेच असं आहे.